हाय आम्ही निघाले तर सकाळी निघालो, ब्रेकफास्ट केला आणि आम्ही एक दिवस स्टे करण्याचं डिसाईड केलं. सो वी बुकड माथेरान MTDC रिसॉर्ट. हे पीसफुल आणि सराउंडेड बाय नेचर रिसॉर्ट बघून शशी तर म्हणाला, म्हणजे वरती जायची गरज आहे का काय? इथं तर बरं आहे मला. या काकाने आम्हाला पूर्ण रिसॉर्ट दाखवला आणि त्याने सांगितलं हे मेन गेट आहे आणि इथून लेफ्टला ई रिक्षास आणि राईटला ट्रेन मिळेल. ई रिक्षा 10 वाजेपर्यंत चालते आणि ट्रेन तुमची 5 वाजेपर्यंत चालते, एक तास. अँड दिस इज अवर रूम गाईज. तुम्हाला माहिती आहे का MTDCमध्ये गव्हर्नमेंट एम्प्लॉईजसाठी 10% डिस्काउंट असतं. ते फटाफट रूममध्ये बॅग ठेवली आणि आम्ही निघालो आउटिंगसाठी. माथेरान बेस स्टेशन टू मार्केटला जाण्यासाठी आम्ही ई रिक्षा चूज केली आणि आम्ही तिथून खंडाळा पॉईंटला चालतच पोहोचलो. तिथे चहा कॉफी पिली आणि पुढे निघालो. देन 10 to 15 मिनिट्सचा वॉक करून आम्ही पोहोचलो शार्लेट लेकला. वन ऑफ द मोस्ट पीसफुल अँड ब्युटिफुल प्लेस इन द माथेरान. शार्लेट लेकवर व्ह्यू एन्जॉय केला, मस्त गप्पा मारल्या आणि पुढे निघालो इको पॉईंटवर. 10 मिनिटातच इको पॉईंट आहे तिथून आणि इको पॉईंटवर आपण व्ह्यू पण बघू शकतो आणि मस्त गेमही खेळू शकतो. तुम्ही कधी मुगाच्या डाळीने गनशॉट्स केलेत का? तर आम्ही ह्या मुगाच्या डाळीने गनशॉट्स करून या 2 डेअरी मिल्क मिळवल्या. थोडीशी भूक लागली म्हणून तिथल्याच एका मावशीच्या स्टॉलवरून आम्ही वडापाव आणि मॅगी खाल्ली आणि रिटर्न निघालो विथ दिस ब्युटिफुल वॉकिंग ट्रॅक. असं वाटत होतं की जंगलातून चालतोय. वाव, व्हॉट अ ब्युटिफुल एक्सपिरियन्स. रिटर्न येण्यासाठी ई रिक्षाच्या लाईनमध्ये थांबलो असताना वी स्पॉटेड अ टॉय ट्रेन. रिक्षाने रिसॉर्टवर पोहोचलो. खूपच थंडी होती. डिनर एन्जॉय केला विथ दिस अमेझिंग नेचर. अँड दॅट्स इट फॉर टुडे गायज. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.